संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई चलनच्या विरोधात 1 मिनिट हॉर्न वाजवण्याचं आंदोलन या ठिकाणी बऱ्याचशा बस असोसिएशन आहेत आणि वाहतूकदार संघटना आहेत त्यांनी घेतलेलं होतं। त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून आदेश आला होता। त्या प्रकारचं आंदोलन आम्ही चेंबूरमध्ये या ठिकाणी 1 मिनिट हॉर्न वाजवा आणि जे ई चलन आहे, ई चलनची जी कारवाई चुकीच्या पद्धतीने होत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे। त्याविरोधात ही सरकारला जनजागृती करण्यासाठी किंवा सरकारचं लक्ष वेधण्याचं काम यातून व्हावं यासाठी आंदोलन घेतलं होतं। परंतु आज सरकार ज्या पद्धतीने वागते आणि पोलीस यंत्रणा ही सर्व आंदोलनं दडपण्याच्या दृष्टीने काम करत आहेत हे कुठेतरी दिसून येते। तरी आजचं आंदोलन हे सर्व ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झालेलं आहेच, परंतु उद्यापासून या सर्व मुंबईवर तीव्र आंदोलन चालू होणार आहेत याचं सुद्धा सरकारने गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे। आणि माझी पोलीस बांधवांना पण विनंती आहे, तुम्ही सुद्धा कुठल्या तरी वाहनं वापरता, गाड्या वापरता, फोर व्हीलर असतील काय असतील, तुमच्या घरातली वापरतात, ई चलनची कारवाई चुकीच्या पद्धतीने होत आहे ही तुमच्या घरातल्या मेंबरला सुद्धा याचा अनुभव येत असेल, म्हणून चुकीच्या गोष्टीला तुम्ही सुद्धा पाठिंबा देऊ नका। तुमचा सुद्धा यातून तीव्र राग व्यक्त झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे। परंतु आजच्या या सरकारच्या विरोधात सर्वसामान्य माणूस बोलायलाही घाबरायला लागलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही। आम्ही तर याला वाचा फोडलेले आणि ई चलन बंद केल्याशिवाय राहणार नाही। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने यापुढचे आंदोलन ही तीव्र होतील। या ठिकाणी आज आम्ही अणुशक्तीनगर विधानसभा चेंबूर विधानसभेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलं होतं। त्या ठिकाणी महिला पदाधिकारी, आमचे पुरुष शाखाध्यक्ष सर्वजण सहभागी झाले। माझी एकच विनंती आहे सरकारला, ही जी चुकीच्या पद्धतीने कारवाई होती ती बंद व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला यातून दिलासा मिळावा। ज्या प्रकारे पहिलं ज्या ठिकाणी एखाद्या ड्रायव्हरनी चूक केलेली असायची त्याला थांबवलं जायचं, त्याची चूक आहे ती काही दाखवली जायची, त्याच्यानंतर त्या गाडीवर फाईन किंवा ते चलन बनवलं जायचं, त्यावर ड्रायव्हरची साईन घेतली जायची। अशा पद्धतीने कारवाई झाली तर सर्व वाहनधारकाला मान्य असेल, परंतु चालणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे तुम्ही फोटो काढून चलन पाठवता, ही चुकीची कारवाई थांबली पाहिजे। बहिऱ्या सरकारला अधिवेशनात जाग यावी म्हणून या ठिकाणी हॉर्न वाजवायचा कार्यक्रम घेतला। काही प्रमाणात यशस्वी झाला, सरकारला जाग येईल अपेक्षा आहे। भविष्यात जाग आली नाही तर त्या सरकारच्या प्रतिनिधीचे गाल आणि महाराष्ट्र सैनिकांचे हात असतील एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ई चलन रद्द झालेच पाहिजे, ई चलन रद्द झालेच पाहिजे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।